हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आज आपण सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात करतो आहे. आणि पिल्लू आमची सकाळी लवकर उठते आणि आता ती परत झोपून उठली आहे. आता वाजले 10:30 आणि मी ब्लॉगिंगला स्टार्ट करते आहे. तिला भूक लागली आहे आणि आता आपण घालूया पेजेला तांदूळ. मी आता पेज उकळून घेते आहे पिल्लूसाठी थोडीशी. मग ती रडायचे थांबेल. तिला भूक लागली आहे त्यामुळे ती रडते आहे. आज आमच्याकडे भाजीवाली आलेली आता अर्धा तास झाला. तिच्याकडनं मुळ्याची आणि चवळीच्या पाल्याची भाजी घेतली. दाखवते तुम्हाला. एकदम फ्रेश मुळ्याची भाजी भेटली. मुळे बघा किती मस्त आहेत. आणि ही चवळी आहे. आता मी किचनमध्ये आली आहे आणि पिल्लूला थोडेसे पेजेला तांदूळ घालते आहे. म्हणजे ती जरा शांत होईल. पण ती अजिबात खाली उतरत नाही. जरा मी तिच्या बाजूला बसली की ते शांत बसते. कारण तिच्या फक्त बाजूला बसून राहायचं, मग ती बसू शकते माझ्या बाजूला. पण मी कुठे बाजूला जर गेली की ती माझ्या जवळच येणार. अशीच घेऊन फिरायचं तिला आणि घेऊनच कामं करायची. हो ना पिल्लू? असंच आहे ना? नाहीतर फक्त बसून राहायचं तिच्या बाजूला. कुकर घेतला. कुकरमध्ये फक्त मी तिच्यापुरतेच पेजेला तांदूळ घालते. वालायचे तांदूळ आहेत. फोन हातात घेऊन हिला जर घेतलं तर काहीही करता येत नाही. इथे मी घावण्यांसाठी तांदूळ घातलेले. मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता मी ते वाटून घेतलं. तिला पण शिट्ट्या झाल्या आहेत. अगं रडू नको. मोठंच भांडं घेतलं त्यामुळे मग पटकन लावून होईल एकाच भांड्यात. कारण शौर्याला पण भूक लागली. हे मी एकदम बारीक वाटून घेतलं आहे आणि याच्यात आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि पातळ बॅटर बनवायचं आहे. घावण्यांना खूप पातळ बॅटर लागतं. एकदमही पातळ नको, पाण्यासारखं थोडंसं मध्यम ठेवायला पाहिजे. भरपूर असं पाणी घातलं आहे बघू शकता. एवढं कन्सिस्टन्सीमध्ये ठेवलं पाहिजे. याच्यात मी आता गरजेप्रमाणे मीठ घालते आहे. घे मुळा घे. व्हेरी गुड. खा. येते 2 मिनटात येते. 2 तर पिल्लू खाली राहतच नव्हती. मग ऑप्शन नव्हता. तिला घेऊनच मग तवा गरम झाला तसं घावणे 1-2 काढून घेतले. ते साईडला ठेवले. ते वापरले नाही कारण तवा पहिल्यांदा वापरायला घेतला होता. आणि त्यानंतरचे जे घावण होते ते पटापट काढून घेतलेत. आणि मी माझं काम आटपायचं बघत होती कारण पिल्लूला झोपही येत होती. नंतर घावण बनले तसे मी शौर्याला दिले. तिच्या पेजेचा कुकर अजून थंड झाला नाही आहे. तोपर्यंत मी शौर्याला घावणे आणि चण्याच्या डाळीची आमटी दिली आहे. म्हणजे असं टाईप केलेली, जरा जाड केलेली. त्यामुळे हा जो बिडाचा तवा आहे तो आज मी पहिल्यांदा वापरायला घेतला आहे. हा माझ्या आईने मला दिला आहे. आणि ह्याला मी व्यवस्थित वळसवलं आहे. 4-5 वेळा कांदे घालून मी भाजून घेतला आहे तो. आणि व्यवस्थित मी त्याला वळसवूनच वापरायला घेतलं आहे. तर ते पहिले 2 घावणे होते ते मी काढून घेतले तसेच. आणि ते पेस्ट पण तयार झाली आहे. आता मी पिल्लूला भरवून घेते. तिला मिक्सरला लावून द्यावं लागतं. ते मी मिक्सरला लावून घेतलं आहे. आणि ते मी चहा आणि घावणे घेतलेत. शौर्य तर खातोच आहे. चला मग तुम्हाला नंतर भेटते. तिला भूक लागली
आत्ता पिल्लू झोपली आहे आणि आत्ता दुपार झाली आहे. दुपारचे 1:30 वाजलेत आणि अजून काही जेवण बनवलं नाही आहे मी. आत्ता बघते काय बनवायचं आहे आणि 2 वाजता बरोबर क्लासला जायचं आहे, डान्स क्लासला शौर्याला. तर आता बघू काय होतं आहे. आता मी 2 वाजता डान्स क्लासला त्याला घेऊन जाणार आहे. आधी 5-10 मिनटं बाहेर पडावं लागेल कारण 2 वाजता क्लास स्टार्ट होतो. तर जेवण बघते काय बनवायचं आहे. झटपट बनवते काहीतरी, खातो आणि पटकन जातो कारण घावणे खाल्लेले त्यामुळे भूकही नाही आहे, पण ह्याला भूक लागेल त्यामुळे जेवण बनवावं लागेल. मी प्रॉपर जेवण रात्रीच बनवते, दुपारी बनवत नाही. जे पटकन बनेल ते आम्ही बनवून खातो कारण रात्री मी प्रॉपर जेवण बनवते आणि रात्री जेवणासाठी मी छोले भिजत घातले आहेत. बघू काय होतं आहे ते. आणि पाल्याची भाजी करायची आहे, जो चवळीचा पाला मी घेतला आहे त्याची. दुपारच्या जेवणात मला पटापट काहीतरी बनवायचं होतं म्हणून बटाटे चिरून घेतलेत आणि बटाट्याची मी कापं बनवते, रवा फ्राय आणि भात. शौर्याला हेच आवडतं आणि मी लेट नाश्ता केल्यामुळे मी काही खाल्लं नाही आणि ते त्याचं फेवरेट होतं बटाट्याची कापं. आणि त्यानंतर आम्ही क्लासला गेलो आणि माझे ॲब्रो करायचे होते तर आम्ही पार्लरमध्ये गेलो. ते दुपारी जेवायला गेलेले आणि तिथे एक मुलगी होती पण ती काही करत नव्हती ॲब्रो, तर आम्ही टाईमपास करत होतो, फोटो वगैरे काढत होतो. तर पिल्लू इथे खेळत होती कारण क्लास जिथे आहे त्याच्या साईडलाच आम्ही ॲब्रो करायला गेलो होतो. पिल्लू थोडा वेळ खेळली, ती अजिबात बोर झाली नाही कारण क्लास 2 तासाचा होता. 2 तास आम्ही इथेच थांबलो होतो. तर मी आत्ता घरी पोचली आहे आणि आम्ही आत्ता आलो आहे. शौर्याचा डान्स क्लास वगैरे झाला आहे आणि पिल्लू आता झोपली आहे. तिला रिक्षातच वाऱ्यामुळे झोप लागली आणि मला पण व्हिडिओ करायला भेटला नाही कारण ती माझ्याकडे होती म्हणून. तर येताना आम्ही काय खायला पाहिजे ते घेऊन आलो कारण आम्हाला लागतंच आम्ही बाहेर गेलो की, कारण आमचे साहेब आहेत ते असे तसे येत नाहीत, त्यांना जावंच लागतं दुकानात. तर मग जे काय हवं ते घेऊन आलो आणि भाजी भेटली मला, लाल भाजी, ती पण घेऊन आली. बघू आता रात्री काय बनवायचं आहे. सो आत्ता पिल्लू झोपली, मी पण खूप थकली आहे. आयब्रो वगैरे करायचे होते ते पण करून झाले. ते बघा अप्पर लिप्स केलेत, लाल लाल दिसते, फोरहेड पण झालं आहे. बाय बाय, संध्याकाळी. हॅलो. तर संध्याकाळचे आता 7 वाजलेत आणि आता मी छोल्याची आमटी करून घेतली आहे आणि बाय झोपली आहे, पिल्लू झोपली आहे, त्यामुळे पटापट सगळं आवडायचं आहे. आणि ते मी पाल्याची भाजी करणार होती, त्यासाठी मी डाळीच भिजत घातली होती. पण शौर्याने एक कमाल केली की त्याने ती डीप फ्रीजमध्ये लाल भाजी आणली की डीप फ्रीजमध्ये घालून टाकली, त्याचं झालं आहे बर्फ, मग ती खराब होणार म्हणून मी पटकन आताच करून घेते. पाल्याची भाजी उद्याही करता येईल, ती खराब होणार नाही. तर आता मी लाल भाजी करून घेते आणि लाल भाजी मी चिरून घेतली आहे. तर इथे लाल भाजीसाठी मी तेलात कांदा घालून घेतला आहे, थोडीशी लसूण घातली आहे आणि दोन्ही व्यवस्थित परतून घेणार होती आणि त्यातही मिरच्या टाकल्यात. तेवढ्यात कांदा थोडासा करपला गडबडीत आणि मग कांदा थोडासा भाजल्यानंतर लाल भाजी टाकली बारीक चिरलेली. त्यानंतर झाकून ठेवलं 2-3 मिनटं, तोपर्यंत लाल भाजी मस्त शिजली आणि त्यात मी वरून ओलं खोबरं घातलं आणि चवीप्रमाणे मीठ घातलं. अशा प्रकारे लाल भाजी तयार झाली. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.